जेव्हा कोकण रेल्वेची गोष्ट तुम्ही ऐकाल तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, केंद्रात असणाऱ्या सत्तेचा विकासावर कसा परिणाम होत होतो। त्या अगोदर तुम्हाला हे समजलं पाहिजे की कोकण रेल्वेची गरज ही का भासली। कारण जेव्हा कोकण रेल्वे मार्गाचा हा रूट अस्तित्वात नव्हता तेव्हा मुंबई ते बंगळूर बाय रोड व्हायची, परंतु तो पुणे, सोलापूर आणि बंगळूर असा लॉंग रूट होता। त्यासाठी एक शॉर्टकटची गरज होती। कोकण रेल्वेची संकल्पना जेव्हा मधु दंडवते यांनी ठेवली तेव्हा काँग्रेसचे काही नेते त्या काळी हसले होते। कारण होतं भौगोलिक परिस्थिती। हा मार्ग इतका सोपा नव्हता, कुठेही समतल जमीन नव्हती, त्यात कोकणात भरपूर भरमसाठ पाऊस, पुराची समस्या, त्यात दरड कोसळणे, भूसंपादन करणे इत्यादी अनेक समस्या होत्या। त्यामुळे कोकण रेल्वे मार्ग कधी होईल याचा त्या काळी कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती। परंतु मधु दंडवते यांनी कधीही हार मानली नाही। बॅरिस्टर नाथ पै, जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते यांसारख्या समाजवादी विचारांमुळेच आज कोकण रेल्वे अस्तित्वात आहे। लोकसभेमध्ये पहिल्यांदा कोकण रेल्वेची संकल्पना कोणी मांडली असेल, रत्नागिरीचे खासदार आणि स्वातंत्र्य सैनिक पंडित मोरोपंत जोशी यांनी। इसवी सन 1957 ते 1970 पर्यंत बॅरिस्टर नाथ पै यांनी सातत्याने पेपरमध्ये कोकण रेल्वेबद्दल आपली मतं मांडली। 1969 साली एक राजकीय भूकंप होतो। त्याचे पंतप्रधान असणारे माननीय इंदिरा गांधी यांचं सरकार अल्पमतामुळे पडतं। याचाच फायदा त्यावेळी बॅरिस्टर नाथ पै यांनी उचलला। त्यांनी संसदेमध्ये जाऊन कोकण रेल्वेच्या सर्वेक्षणाची कुठलीच तरतूद नाही म्हणून 1 रुपयाची कपात सुचवली होती। मित्रांनो, संसदेमध्ये 1 रुपयाची कपात म्हणजे समोरच्या पार्टीवरती अविश्वासाचा ठराव मांडण्यासारखा होता। मंत्रिमंडळाला कदाचित राजीनामाही द्यावा लागू शकतो, पण तेव्हाच्या सरकारने याच्यावर तटस्थ भूमिका घेतली, त्यामुळे ही योजना नामंजूर झाली। या घटनेने श्रीमती इंदिरा गांधी ह्या सावध झाल्या। त्यांनी बॅरिस्टर नाथ पै यांना बोलावून घेतले आणि तातडीने कोकण रेल्वेच्या सर्वेक्षणाची तरतूद करण्याचा आदेश देण्यात आला। सर्वेक्षणानंतर काही काळ तर कोकण रेल्वेचं काम चालू होतं। पुन्हा एकदा ही रेल्वे आपट्यामध्ये येऊन बंद पडली आणि पुन्हा एकदा 1977 साली जनता पक्ष दल सत्तेत आलं, म्हणजेच आत्ताचा भाजप, आणि प्राध्यापक मधु दंडवते हे रेल्वे मंत्री झाले आणि त्याचबरोबर आपट्यात अडकून पडलेली कोकण रेल्वेचं काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं। इथे पुन्हा एकदा तुम्हाला राजकीय सत्तांतराचा विकासावर किती परिणाम होतो हे पुन्हा एकदा दिसून येतं। परत एकदा मित्रांनो एक ट्विस्ट येतो। 1980 साली मोरारजी देसाई यांचं सरकार अल्पमतामुळे पुन्हा एकदा पडतं आणि इथे परत एकदा माननीय इंदिरा गांधीजी परत निवडून येतात। त्यांचं सरकार 1980 ते 1990 पर्यंत चालतं। परंतु मित्रांनो, तुम्हाला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल की या 10 वर्षात कोकण रेल्वे जी रोह्यापर्यंत आली होती मुंबईकडून, ते 1 इंचही पुढे सरकू शकली नाही। मात्र 1990 मध्ये पुन्हा तीच परिस्थिती येते। 90 साली विश्वनाथ प्रताप सिंह यांचं बिगर काँग्रेस मंत्रिमंडळ होतं आणि त्याच वेळी जॉर्ज फर्नांडिस हे रेल्वे मंत्री होता। कोकण रेल्वेचं मार्ग पुन्हा एकदा मार्गस्थ होतं, पण त्यासाठी काही प्रॉब्लेम होते, काही समस्या होत्या। कोकण किनारपट्टीवरून रेल्वे रूळ बांधणे म्हणजे खर्चाचं काम होतं। त्यासाठी खूप सारा निधी लागणार होता, कोट्यावधींचा खर्च होता, पण सेंट्रल रेल्वेने याला मदत करण्यास त्यावेळी नकार दिला होता। शेवटी सेंट्रल रेल्वेपासून सेपरेट होऊन कोकण रेल्वेला आपली वेगळी स्थापना करावी लागली। त्यासाठी खूप मोठं कर्ज काढावं लागलं आणि हा कर्जाचा बोजा ज्या भागातून कोकण रेल्वे जात होती तोच म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या 3 राज्यावर आला। त्यासाठी त्यावेळेचे सुप्रसिद्ध इंजिनियर श्रीधरन यांची नियुक्ती करण्यात आली। ते एक कमालाचे इंजिनियर होते आणि रुळाचं काम सुरू करण्यात आलं। एकाच वेळी 6 ठिकाणी दोन्ही बाजूनी काम सुरू करण्यात आलं। बोगद्यांसाठी फॉरेन टेक्नॉलॉजीची मशीन आणण्यात आली, परंतु पुन्हा एकदा गोव्यामध्ये माशी शिंकली, कारण गोव्यामधील खाजगी गाडीवाल्यांनी याचा विरोध केला, कारण त्यांचा धंदा धोक्यात होता। जर कोकण रेल्वे झाली तर त्यांचा धंदा निघून जाईल। या समस्येमध्ये 1 वर्ष निघून गेलं, त्याच्यामुळे 5 वर्ष लागणार होती, त्यासाठी 1 वर्ष एक्स्ट्रा लागलं। कोकण रेल्वेचा इतिहास बघायला झालं तर 1966 पर्यंत पनवेल पर्यंत काम झालं होतं। त्यानंतर 1986 ला रोह्यापर्यंत काम झालं आणि 1990 पर्यंत 90% काम झालं होतं। रोहा, वीर, सावंतवाडी याचं काम 1996 पर्यंत पूर्ण झालं। पेडणेमध्ये जो सगळ्यात लांब बोगदा आहे त्याचं काम जवळजवळ 7 वर्ष चालू होतं। शेवटी 26 जानेवारी 1998 मध्ये कोकण रेल्वेचं काम पूर्ण झालं। या कामामध्ये अनेक अडचणी आल्या। जवळजवळ 47,000 कुटुंबांचं विस्थापन त्यावेळी केलं होतं। 74 कामगारांना आपला प्राण गमावा लागला होता। ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांच्या मध्ये शेअर करा। एखाद्या राज्याचा विकास पक्षावर किती डिपेंड आहे यावरून तुम्हाला समजून येईल। भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।